महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुका जाहीर। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं म्हणत राज ठाकरे संतापले। मतदार यादी घोळाबाबत उत्तर देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय? राज ठाकरेंचा सवाल। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवारांकडून खंत व्यक्त। निवडणूक